डाळ आणि तांदळाची मसालेदार खिचडी कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत। 1.5 कप तांदूळ घेतलेत, यामध्ये 1 कप मुगाची डाळ घालून घ्यायचे, एकसारखी मिक्स करून घ्यायची। आता यामध्ये पाणी घालून 2 ते 3 वेळा आपल्याला डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर यामध्ये 1 कप पाणी घालून थोडा वेळ भिजण्यासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचे। गॅसवरती कुकर गरम झाला की यामध्ये तेल घालून घ्यायचे, थोडंसं तूप घालायचं। गरम झालं की यामध्ये मोहरी, जिरे, हिंग घालायचा, बारीक चिरलेलं लसूण घालायचं, आलं घालून घ्यायचं, उभ्या आकारामध्ये कट केलेला कांदा, कढीपत्ता, मिरची घालून तांबूस रंगाचे पण परतून घ्यायचं। आता यामध्ये कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचं। आता यामध्ये 1 छोटा चमचा हळद, आवडीनुसार लाल तिखट, गरम मसाला, गोडा मसाला, धने पावडर, चवीनुसार मीठ घालायचे। मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा। मसाला चांगला भाजून झाला की यामध्ये भिजवलेले डाळ तांदूळ आहेत ते पाण्यासकट यामध्ये घालून घ्यायचे। अजून आपल्याला वर गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं। 1 चमचा साजूक तूप घालायचे, कस्तुरी मेथी घालायची, एकसारखं मिक्स करायची, झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या करायच्या। 2 शिट्ट्यांमध्ये मऊसूद अशी डाळ तांदळाची खिचडी खाण्यासाठी तयार होते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।